नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला एक युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो, आज दिनांक 21 ऑगस्ट आणि आपण बघणार आहोत 21 ऑगस्ट संदर्भाच्या चालू घडामोडी. मित्रांनो, पोलीस भरती जी नुकतीच 15,000 जागेसाठी निघालेली आहे, तसेच सरळ सेवा, बँकिंग ज्या TCS IBPS मार्फत घेतल्या जातात, MPSC UPSC किंवा इतर सर्व स्पर्धा परीक्षा जसे स्टाफ सिलेक्शन कमिशन, बँकिंग, तर या सगळ्यांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे PDF स्वरूपात, ते सुद्धा अगदी मोफत. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे चालू घडामोडीवाला नावाने, ते जॉईन करायचंय. ते जॉईन कसं करायचंय तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली. चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओ. बघा, आजचा पहिला प्रश्न, पासांग वांगचुक सोना इस्रो अंतराळ प्रयोगशाळेचे उद्घाटन कोठे झाले? तर याचं उत्तर आहे मेचुका शिओमी, म्हणजे शिओमी जिल्हा, अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये. मित्रांनो, हे थोडेसे आपल्याला पासांग वांगचुक वगैरे जरा विचित्र शब्द वाटतात, पण हे पासांग वांगचुक कोण आहे तर ही महत्वाची व्यक्ती आहे. बघा, या ठिकाणी आपण बघू शकतो. पासांग वांगचुक सोना अरुणाचल प्रदेशचे विधानसभा अध्यक्ष आहे. तर हा प्रश्न विचारला जाऊ शकता. मेचुका मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांचं कार्य आणि योगदान काय आहे? विधानसभा अध्यक्ष म्हणून शिस्तबद्ध आणि पारदर्शक अधिवेशनांचं आयोजन, सीमेवर राहणाऱ्या नागरिकांच्या समस्यांवर यांनी काम केलेलं आहे आणि हा महत्वाचा मुद्दा आहे. याच्यामुळे पासांग वांगचुक सोना हे महत्वाचे. शांततेचे आणि सामाजिक सौहार्दाचे प्रचारक म्हणून त्यांना ओळखलं जातं. कुठं? सीमावर्ती किंवा पूर्वोत्तर भारतामध्ये सीमावर्ती आणि संवेदनशील भागामध्ये शांततेचे प्रचारक. पूर्वोत्तर भारतामध्ये शांततेचे प्रचारक कोण, असा प्रश्न जर आला तर पासांग वांगचुक सोना. ठीक आहे. संविधान, लोकशाही आणि महिला सबलीकरणासाठी आवाज उठवणारा नेता. ठीक आहे. तर यांच्या नावावर हे इस्रो अंतराळ प्रयोगशाळेचं उद्घाटन झालेलं आहे. त्यांच्याच मतदारसंघामध्ये, शिओमी जिल्हा, अरुणाचल प्रदेश राज्य. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, युद्ध नशा के विरुद्ध मोहीम कोणत्या राज्याने सुरू केली? पंजाब. बघा, वेगवेगळ्या राज्यानं सुरू केलेल्या म्हणजे नशेच्या विरुद्धच्या मोहिमा. महाराष्ट्र राज्यानं नशामुक्त महाराष्ट्र. काय उद्दिष्ट आहे? तरुणांमध्ये नशा प्रतिबंध जनजागृती करणं आणि नशेपासून लोकांना लांब ठेवणं. कुठं कार्यक्रम करतात किंवा कसं अंमलबजावणी करतात? त्या शाळा महाविद्यालयामध्ये सेमिनार किंवा मोर्चे. पंजाबमध्ये ड्रग्स फ्री पंजाब. आता नवीन कोणती आहे? युद्ध नशा के विरुद्ध. ठीक आहे. आपल्याला याचे उद्दिष्ट फार डिटेल मध्ये विचारणार नाहीये. ठीक आहे, कारण हे काही पर्टिक्युलर नसतात. पण आपल्याला हे विचारलं जाऊ शकतं राज्य आणि मोहिमेचं नाव. तर केरळ समाज नशामुक्त करा, उत्तर प्रदेश नशामुक्ती अभियान, दिल्लीमध्ये ड्रग्स फ्री इंडिया, झारखंडमध्ये नशामुक्त झारखंड, तामिळनाडूमध्ये नशा विरुद्ध जनजागृती, राजस्थानमध्ये ड्रग्स फ्री राजस्थान. ठीक आहे. हे असं थोडक्यात विचारलं जाऊ शकतं. आता हे लेटेस्ट आहे त्याच्यामुळे हे महत्वाचं आहे. युद्ध नशा के विरुद्ध पंजाब. ड्रग्सचा या ठिकाणी खूप सेवन केलं जातं, त्यामुळं यांनी हे पंजाब सरकारनं सुरू केलं. पुढचा प्रश्न, औपचारिक रोजगार वाढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणती योजना सुरू केली? तर प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना असं या योजनेचं नाव आहे. बघा, रोजगार वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणती योजना सुरू केली? तर प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना. बघा, या ठिकाणी आपण बघू, प्रधानमंत्री या नावानं सुरू होणाऱ्या काही योजना ज्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या आहे.
तर प्रधानमंत्री आवास योजना, ठीक आहे, गरिबांना घर देण्यासाठी प्रधानमंत्री जनधन योजना, बँकिंग सेवा, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, गॅस कनेक्शन मोफत, प्रधानमंत्री फसल विमा योजना, पीक विम्याची योजना आहे, ठीक आहे. ह्या सगळ्या योजना नरेंद्र मोदींनी सुरू केल्या. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, युवकांना कौशल्य देण्यासाठी, प्रधानमंत्री डिजिटल इंडिया योजना, डिजिटलीकरण करण्यासाठी, प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजना. तर ही सुरुवात अटल बिहारी वाजपेयींच्या काळात झालेली आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांची उभारणी, प्रधानमंत्री स्वच्छता अभियान नरेंद्र मोदींनी हे केलेलं आहे. चला पुढचा प्रश्न बघा. भारत श्रीलंका यांच्यातील द्विपक्षीय नौदल सरावाचे नाव काय? तर स्लिनेक्स असं याचं नाव आहे. बघा, स्लिनेक्स सरावाची 12वी आवृत्ती 2024 मध्ये कुठे झाली? तर ती झाली विशाखापट्टणम मध्ये, ठीक आहे. हा, स्लिनेक्स काय एकदा थोडक्यात बघून घेऊ. बघा, भारत श्रीलंका नौदल सराव आहे. दरवर्षी भारत आणि श्रीलंका नौदल सराव करतात. उद्दिष्ट काय आहे? समुद्री सुरक्षा वाढवणे, सामरिक सहकार्य बळकट करणे, सरावात युद्धपोत, पाणबुडी, बचाव कार्य यांचा समावेश असतो. हिंद महासागरात शांतता आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हा सराव महत्वाचा आहे आणि दोन्ही देश पर्यायानं सरावाचं आयोजन करतात. बघा, गोल्डन डोम क्षेपणास्त्र प्रणाली कोणत्या देशाची आहे? हे आहे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. नागालँडचे राज्यपाल गणेशन कोणत्या राज्याचे ज्येष्ठ नेते होते? तर ते होते तामिळनाडू राज्याचे ज्येष्ठ नेते. पुढचा प्रश्न क्रमांक 8. राष्ट्रीय SC/ST हब योजना कोणत्या संस्थेद्वारे राबवली जाते? राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ. आशियाई ओपन शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग ट्रॉफी 2025 कोणता देश आयोजित करणार आहे? तर भारत. स्केटिंग ट्रॉफी आहे, हे नाही, चाकाच्या बुटावर पळतात पोरं. प्रश्न क्रमांक 10. भारताची बहुस्तरीय एकात्मिक हवाई आणि क्षेपणास्त्र संरक्षण मोहिमेचे नाव काय? तर मिशन सुदर्शन चक्र. बघा, भारताची बहुस्तरीय एकात्मिक हवाई आणि क्षेपणास्त्र संरक्षण मोहीम हे आताच पंतप्रधानांनी रिसेंटच्या 15 ऑगस्टला डिक्लेअर केले त्यांच्या भाषणात. बघा, प्रश्न क्रमांक 11. 2025 जागतिक मानवनिर्मित रोबोट खेळांचे आयोजन कुठे होत आहे? तर बीजिंग, चीन. बीजिंग ही चीनची राजधानी सुद्धा आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 12. मौली नावाचे पहिले महिला निर्मित स्वच्छ स्ट्रीट फूड हब कुठे सुरू झाले? तर हे सुरू झाले मुंबई. बघा, मौली स्ट्रीट फूड हबचे उद्घाटन कुणी केले? तर हे केलं पियुष गोयल, केंद्रीय मंत्री. ते मौली काय एकदा बघून घ्या. स्ट्रीट फूड हब काय? तर त्याचा अर्थ होतो स्थानिक आणि स्वस्त खाद्य पदार्थांची केंद्रे. उद्दिष्ट काय? हे खूप महत्वाचं आहे. हे परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. बघा, स्ट्रीट फूड हब हब म्हणजे काय? तर एखादी गोष्टीचं बाजार, मार्केट, ठीक आहे. तर स्वच्छता म्हणजे स्वच्छ अन्न, त्याच्यातून रोजगार निर्मिती म्हणजे हॉटेलिंग व्यवसाय जो आहे आपला, आणि खाद्य संस्कृतीचा प्रचार म्हणजे वेगवेगळे खाद्यपदार्थ आहे ना. तर हे उद्दिष्ट महत्वाचे आहे, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. तर असले हब कुठं कुठं सुरू झालेले आहेत?
तर असे हब सुरू झालेले आहेत. दिल्ली चांदणी चौक मध्ये, मुंबईमध्ये खाऊ गल्ली आहे, इंदूरमध्ये 56 दुकानं नावानं जो एरिया आहे, आणि अहमदाबाद मध्ये माणिक चौक आहे. आणि आता आपल्या मुंबईमध्ये कुणी केलं? महिलांनी केलं, मौली नावाचं. ठीक आहे, त्याच्यामुळे हे महत्वाचं आहे. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्राचे राज्यपाल असतानाच उपराष्ट्रपती झालेली व्यक्ती कोण? तर शंकर दयाळ शर्मा हे महाराष्ट्राचे राज्यपाल असताना भारताचे उपराष्ट्रपती झालेले होते. आणि आता सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल जे आहे CP राधाकृष्णन, त्यांना NDA म्हणजे नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही आघाडी, भाजप प्रणित जी आघाडी, त्यांनी उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी दिलेली आहे. चला आजचा शेवटचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 15. भारताचा परकीय चलन साठा कितीवर पोहोचला आहे? तर $693.6 अब्ज. हा अर्थशास्त्राचा प्रश्न आहे. आहे की नाही? थोडं किचकट जरी वाटत असलं तरी सुद्धा हा $693.6 अब्ज आकडा सध्या लक्षात ठेवा. या 2-1 महिन्यात परीक्षा जर आली तर ते विचारलं जाऊ शकतं. तर याबरोबर आपला आजचा व्हिडिओ संपला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. जाता जाता परत एकदा आठवण करून देतो की आपल्या चालू घडामोडीवाला या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला चालू घडामोडीचे सर्व प्रश्न PDF स्वरूपात अगदी फ्री मध्ये मिळणार आहे. त्यामुळे या संधीचा लाभ घ्या. टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.